भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, अनिक नोहे माझे मना, होका पंडित शहाणा। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी जमलेले श्रोतेजन परमात्मा परमेश्वरच्या कृपेने, थोर संतांच्या आशीर्वादाने, तुम्हा आपल्या सहकार्याने सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विश्ववंद्य, महाराष्ट्राचे भूषण, वैराग्याचे शिरोमणी, ज्ञानवंत, गुणवंत, दयावंत, कीर्तिवंत असलेले देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत तुकोबराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा भक्तिपर प्रकरणातील भाग्यवान माणसाची लक्षणं सांगणारा आजचा अभंग विठ्ठला आज पवित्र अशा ठिकाणी कोहिंकरवाडी या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्याचे 3ऱ्या दिवसाचं पुष्प मायासारख्या लेकराच्या पामराच्या वाटेला आलं। हे माझं मी परम भाग्य समजतो। ज्यांचं आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे ते म्हणजे परमार्थ स्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण काळूराम मुळे यांच्या संयोजनातून सौजन्यातून आजचा कीर्तनाची सेवा, त्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। समस्त ग्रामस्थ कोहिंकरवाडी कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक, नियोजक, टाळकरी, माळकरी, वारकरी, गायक, वादक, विणेकरी, चोपदार, साऊंड सिस्टीमवाले, मातृवर्ग, पितृवर्ग, महिला मंडळ, तरुण मंडळ, मित्र मंडळ, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, कला, क्रीडा, कृषी क्षेत्रातले व्यक्तिमत्व, सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, पोलीस पाटील, दंडमुक्ती, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सोसायटीचे चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन, आजी माझे गावकरी, पंचक्रोशी, पुढं बसलेले, मध्ये बसलेले, मागं बसलेले, घरी झोपून कीर्तन ऐकणारे, दुसऱ्यांच्या चपला झाले का सगळे? झाले का? उद्या कोणी म्हणाल नको 2 तास कीर्तनात बसलो पण महाराजांनी नाव घेतलं, आणि ज्यांचे मी नावं घेतले ते देव, आणि ज्यांचं चुकीनं नाव राहिलं असेल ते महादेव। माऊली म्हणतात प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती। ज्यांचं नाव घेतलं ते देव, ज्यांचं चुकीनं नाव राहिलं असेल ते महादेव। चांगल्या कार्यक्रमामध्ये जे अडथळे आणतात ते चांगदेव, आणि तुम्ही ऐकणारे ब्रह्मदेव। असे सगळ्यांचे मी आभार मानून कीर्तनाला सुरुवात। विठाला विठाला सप्त्याचं किती वर्ष आहे? 41। माझं वय 25 आहे, म्हणजे एवढ्यात तर 2 महाराज तयार होतील। 41 वर्ष सप्त्याचे, म्हणजे हे जे जुने मंडळी आहेत ह्यांनी कितीतरी महाराज लोक इथं आणले असतील। किती महाराज लोक वाट्याला, आणि त्यातले किती महाराज? मग सांगा पटापटा, सप्ताह का करायचा? हा सप्ताह करण्याचा हेतू काय, त्याचं मागचं प्रयोजन काय, केल्याचा फायदा काय, नाही केल्याचा तोटा काय? हा सप्ताह कशासाठी करायचा? घरी करमत नाही म्हणून काहीतरी करमणूक असावं म्हणून हा सप्ताह आहे का? नाही। सप्ताह केल्यामुळे बघा सोपं आहे, सप्ताह केल्यामुळे माणसाच्या ठिकाणी 3 विषयाची जागृती होते, देव, देश आणि धर्म। प्रथम आपण देशाचा विचार करू, ज्या देशामध्ये आपण, तुम्ही काय आजारी आहे का? असं बोलत जायचं। आज 15वा दिवस आहे माझा, घरी नाही। कितवा दिवस आहे? 15वा दिवसही गाडीत, रात्रही गाडीत, रोज प्रवास आहे। मी कसं दिसतोय? फ्रेश दिसतोय का नाही? तुम्ही कुठून आले? अहो तुम्ही कुठून आले? घरून आले ना? आता एका जागेवर बसून घ्या आता। तुम्ही कुठून? घरून आले। मग तुम्हाला झालंय काय? असं फ्रेश बसायचं कीर्तनाला। काय टेन्शन आहे का? गावकरी मंडळी काय टेन्शन आहे का? काय कर्ज बिर्ज काय? इथं नारायणाच्या गादीवर मी उभा आहे, देवाकडे एवढंच प्रार्थना करील की कोहिंकरवाडीमध्ये कोणावरच कर्ज नसावा। आणि जरी एखाद्यावर असलंच तरी टेन्शन घ्यायचं, अहो हो द्या ना कर्ज, ज्याच्यावर कर्ज तोच खरा। ते म्हणतात मर्द, टेन्शन घ्यायचं नाही, फ्रेश बसायचं असं। विठाला 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 सप्ताह का करायचा? देव, देश आणि धर्म या 3 विषयाच्या ठिकाणी माणसाची जागृती होते, म्हणून अखंड हरिनाम सप्ताह। तर प्रथम आपण देशाचा विचार करू, ज्या देशामध्ये आपण राहतोय। पूर्वीचे जे लोक होते, बसलेले मंडळी नीट आहे का?
पूर्वीचे जे लोक होते ते देशप्रेमी होते. कसे होते? असं बोलत जायचं म्हणजे मला कळतं, तुम्हाला समजते ते. पूर्वीचे जे लोक होते ते देशप्रेमी होते, आताचे देशीप्रेमी. पूर्वीचे देशासाठी प्राण, कशासाठी? आताचे देशीसाठी. 1 बाटली 2 गल्लास, शनिवारी प्याला रविवारी खल्लास. विठाला विठाला शाळेत जातो का? जातो ना. शाळेत प्रतिज्ञा आहे का? प्रतिज्ञा. पोरीचं नाव नाही बरं का, प्रतिज्ञा आहे ना. काय? वा वा वा, याच्यासाठी टाळे वाजवतो. भारत माझा देश आहे. शब्द किती सुंदर आहे. भारत आपला, भारत आपला, माझा. माझं म्हटल्यावर प्रेम असतं. माझं, माझं म्हटल्यावर प्रेम असतं. जसं गाडी, मला आवाज आला पाहिजे. गाडी, बंगला, घर, जमीन, बायको. अरे बायको म्हणजे माझं म्हटल्यावर प्रेम असतं. माझं म्हटलं. आता हे मंदिर आहे का नाही? मंदिर, अहो मंदिर, मंदिर माझं असतं का? मंदिर गावाचं, आपलं मंदिर, आपल्या गावाचं मंदिर. आपलं म्हणजे ते सार्वजनिक झालं. माझं म्हटल्यावर प्रेम, आपलं म्हटल्यावर तेच. आता माझ्यासमोर हा माईक आहे का नाही? आहे का नाही? मी जर हा म्हटला, हा जो माईक आहे तो आपल्या सर्वांचा आहे. माईक आपल्या सर्वांचा आहे. माईकवाले संदीप भाऊ म्हणतील, महाराज तुम्ही कुठून आले? हा माईक माझा आहे. माझं म्हटल्यावर प्रेम असतं का नाही? हां, तिथं चालत नाही, डिवायडेशन चालत नाही. माझं म्हटल्यावर माझंच. तसं भारत माझा देश आहे. विठाला विठाला. हो, माझं म्हटल्यावर प्रेम असतं महाराज. देशप्रेम, देशाविषयी प्रेम वाढतं माणसाचं. हो. पुढचं जर सांगायचं म्हटलं तर धर्म. धर्म म्हटल्यावर लोकांना एकच धर्म आठवतो. मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म. पण धर्माची व्याख्या काय? धर्म माझी धर्म, स्वस्वरूपी राहणे ना, हाची खरा धर्म. हो, माणसाने माणसावर प्रेम करणे, माणसाने माणसाला मदत करणे. हो, माणुसकी हा माणसाचा धर्म आहे. आपला धर्म कोणी टिकवला? हे कीर्तन प्रवचन आहे कोणामुळे? आज मंदिरावरती कळस कोणामुळं? छत्रपती. वा वा वा, छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. शिवाजी महाराजांचा अवतार कार्य झालं नसतं तर मंदिराचे कळस टिकले असते का? हे सप्ते झाले असते का? आजचा महाराज अहो नसतंच ना आला. सप्तेच नाही तर महाराज कुठं? शिवाजी महाराजांचा अवतार कार्य झालं म्हणून धर्म टिकला. आणि म्हणून बोलावं वाटतं, औरंगाची उतरवली नशा, औरंगाची उतरवली नशा, असा झुंजला दाही दिशा, पितरांची करुणी दशा, बोले मराठ्याची भाषा. रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता. अरे विचारा, अरे विचारा त्या सह्याद्रीला शिवाजी राजा कसा होता. शिवाजी महाराजांचा अवतार कार्य झालं म्हणून धर्म टिकला. त्यांचे मातुश्री जिजाऊ मासाहेब, जिजाऊ मासाहेबांचे जे संस्कार झाले नसते शिवाजी महाराजांवर, शिवाजी महाराज घडले असते. हो, त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं पहा. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई
माझ्या जिजाऊची माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला 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 शिवनेरीवर शिवबा जन्मला राजांचा अधिपती दैवत 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 छत्रपती नामचं दैवत छत्रपती 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 अंधार झाला दिवा पाहिजे अंधार झाला दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा 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 पाहिजे शिवा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी अरे जय भवानी जय शिवाजी फ्रेश झाले का नाही असं फ्रेश बसायचं महाराज शिवाजी महाराजांचा अवतार कार्य झालं म्हणून धर्म टिकला धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम हो म्हणून सप्ताह का करायचा देव देश आणि धर्म तीन विषयाच्या ठिकाणी माणसाची जागृती होते म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 41 दिवस तिसरा आणि तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आली माझं भाग्य समजतो कीर्तनाला मग आतापर्यंत चाललं काय होतं विठाला 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 आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भाग्यवान माणसाची लक्षणं सांगतात पाहता भाग्यवान कोण आहे जो देवाची भक्ती जाणतो तो कोण भाग्यवान जाणे भक्तीचा जिव्हाळा या जगामध्ये जाणणारे खूप थोडे आहेत किती आहेत जाणणारे खूप थोडे मानणारे त्याच्यानंतर नंबर लागतो मानणारे आणि मानणारे तर विचारूच नका मग जगामध्ये जाणणारे खूप थोडे पण जो देवाची भक्ती जाणतो तो कोण भाग्यवान दैववान तोची दैवाचा पुतळा आणि याच्या पुढे जाऊन तुकोबारा म्हणतात किती ज्ञानी असू द्या पंडित असू द्या शास्त्र मुखोद्गत असू द्या भागवताचार्य असू द्या रामायणाचार्य असू द्या समाज प्रबोधनकार असू द्या युवा कीर्तनकार असू द्या आणि आणखी कोणी असू द्या देवाविषयी जर जिव्हाळा नसेल तर त्याचा काही उपयोग नाही आणि कनो हे माझे मना हो बघा या जगामध्ये 4 प्रकारचे लोक असतात किती 4 नीट ऐका शहाणा शहाणा सामान्य सर्वसामान्य अतिसामान्य किती झाले 4 शहाणा ज्याला सांगावं लागत नाही तो कोण शहाणा ज्याला सांगावं लागत नाही तो कोण शहाणा कीर्तनात शहाण्या माणसाला मांडी घाला हे सांगावं लागत नाही मांडी घाला म्हणून सांगावं लागत नाही आणि ज्याला मांडी घाला म्हणून सांगावं लागतं तो स्वतःला जरी शहाणा समजत असला तरी तो शहाणा आता जमलं असं ध्यान देऊन ऐकायचं म्हणजे ज्याला सांगावं लागत नाही तो कोण शहाणा पण ज्याला सांगावं लागतं तो सामान्य ज्याला सांगावं लागतं तो सामान्य करतो पण भीतीपोटी करतो सर्वसामान्य आणि कितीही सांगा करीतच नाही अतिसामान्य विठाला विठाला
याच्या पुढे जाऊन सांगतो, एक असतो अर्ध शहाणा. इकडे लक्ष द्यायचं बरं का, मध्ये बोलायचं नाही. जाऊ दे. लहान मुलं देवा घरची, लहान मुले देवा घरची फुले, आणि मोठी मुले निळू फुले. इथं तरी पोरं चांगले आहेत, असे शांत तरी बसतात. आता काही ठिकाणी अशी मुलं असतात. मी मागं कोल्हापूरला कीर्तनाला गेलो, पण तसलं पोरग मी माझ्या जिंदगीत पाहिलं नाही. तुम्ही म्हणाल का? कीर्तन होतं 9 ते 11. मी आधीच गेलतो 8 वाजता लवकर. आता लवकर गेलो, मग जेवायला बसलो. त्यांच्या घरी बसलो. तिथं एक पोरगं होतं, सफरचंदावणी गाल, खांबावणी हातपाय, गणपती बाप्पावणी ढेरी, असं गबरूच्या गबरू. आणि ते काय करायचं, मी बसलो की ते असं पळत यायचं, माय का असं पाहायचं, परत जायचं, परत यायचं, माय का असं पाहायचं. नंतर थोड्या वेळाने परत आला. मला म्हणला, महाराज माझी एक इच्छा आहे. लहानच पोरगे. म्हटलं माझी एक इच्छा आहे. म्हटलं विचार. तुमच्या खांद्यावर बसू का? मी म्हणलं नगर रे, मरण मी. आता ते पहिलवानाचं, मी वार करायचं कुठं मिळेल का? त्याला म्हटलं खांद्यावर नको, साईडला बस, माझ्या शेजारी बस. ते बसलं शेजारी. आता ते त्याचंच घर. त्याने घेतलं रिमोट आणि लावलं कार्टून टी व्हीला. मी म्हणलं दे की मला रिमोट, जरा बातम्या बघू दे काय चाललंय सरकारचं. ते म्हणलं ये महाराज, दुसऱ्याच्या घरी येऊन भिकाऱ्यासारखं रिमोट मागतो, तुला लाज वाटत नाही का? मी म्हणलं आयो, म्हटलं तू काहीच करू नको, फक्त तोंड गप ठेव. पण ते लहानच पोरग, लहानच, त्याचं काय मनात आलं काय माहिती, उठला, माझ्या तोंडावर रिमोट फेकला गेला निघून. आता मी म्हटलं जाऊ दे, आता रिमोट भेटलाय, बदलावा चॅनल. अहो बटन दाबू दाबू बटन तुटलं, पण चॅनल बदललाच नाही. जेवण झालं, थोड्या कीर्तन सुरू झालं. कीर्तनाला मी उभं राहिलो, ते समोरच येऊन बसलं. मला म्हणलं महाराज जय हरी. मी म्हटलं जय हरी, पण चॅनल का बदलला नाही? तो म्हणला महाराज मी रिमोटचं सेलच काढून गेलो होतं. असले पोरं कीर्तनाला असतात महाराज, लय अवघड. तुमचं तरी बरे, लय विषय अवघड महाराज. एकच असावं पण चांगलं. बघा गांधारीचे 100 कामाचे नाही, कुंतीचे 5च चांगले. ऐसा पुत्र देई गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा. एकच असावं पण चांगलं असावं. विठाला विठाला हो. जगात 4 प्रकारचे लोक. इथं होतो आपण. शहाणा, सामान्य, सर्वसामान्य, अतिसामान्य. त्याचा पुढचा टप्पा आता अर्ध शहाणा, पूर्ण शहाणा, वा वा, अति शहाणा किंवा दीड शहाणा. अर्ध शहाणा म्हणजे काय? ज्याला येतो थोडं पण दाखवतो जास्त. येतं 4 आणा, दाखवतो 12 आणा, त्याला काय म्हणतात? अर्ध शहाणा. पूर्ण शहाणा म्हणजे जो ऐकतो जास्त आणि बोलतो कमी. कमी कमी बोलतो, ऐकतो जास्त. ज्ञानी माणसाचं लक्ष नाही. झाडाला जेवढे फळं लागतात तेवढं ते झाड वाकत जातं का नाही? तसं माणसाला जेवढं ज्ञान होईल तेवढं माणसाने नम्र राहिला पाहिजे. पण इथं लागतो कोण? शहाणा, तो धनी घेतोय ते. आणि तिसरा जो आहे तो कोण? अतिशहाणा. आपल्या मराठीत एक म्हण आहे, म्हण, त्याचा बैल या मनीप्रमाणे अतिशहाणा. विठाला विठाला. मग तुकोबराय म्हणतात किती शहाणा असू द्या, पण देवाविषयी जिव्हाळा नाही, काही उपयोग होणार नाही. अनेक नो हे माझे मना, हो का पंडित शहाणा. हो, किती पंडित असू द्या, जिव्हाळा पाहिजे. जिव्हाळा नसेल तर काही उपयोग होणार नाही. मग त्यासाठी नामारूपाचा काय पाहिजे? मेळ पाहिजे. काय पाहिजे? मेळ. नामरूपी जडले चित्त,
बघा, शेतात पीक चांगलं यावं असं वाटत असेल तर काय करावं लागेल? शेताला पाहिजे खत. बसलेली मंडळी, शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत. आता जमलं. शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत. पण आता सगळं उलटं चाललंय, कलियुग आहे. बरोबर बरोबर, सगळं उलटं चाललंय. असं मोठं खटलं कळतं तुम्हाला? खटलं तुम्हालाच कळतं, मला काहीच तेव्हा. असं मोठं खटलं श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं, आणि एक दिवस असं फाटलं, बिन त्यालाच फिटलं. कारण एक मत नाही, घरात पाहिजे एक मत. संसार करण्यासाठी पाहिजे वित्त. वित्त म्हणजे पैसा. अन्न पचवण्यासाठी पाहिजे पित्त, आणि परमार्थ करण्यासाठी पाहिजे चित्त. नामरूपी जडले चित्त, आणि त्याचा दास मी अंकित. मग चित्त जडण्यासाठी साधन भक्ती. भक्तीशिवाय चित्त जडू शकत नाही. भक्ती किती प्रकारची? नवविध. 9 प्रकारचे. तुका म्हणे नवविध. आता 9 प्रकारचे भक्ती ऐका. श्रवण, मनन, कीर्तन, पादसेवा, पूजन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. 9 प्रकारची 9विध भक्ती आहे. आणि ही भक्ती जो जाणतो, भक्ती जाणे तोची शुद्ध. आणि एकदा का शुद्ध झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरे नाही देव त्याला. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ. कीर्तनाला मग आता पण काय चाललं होतं? विठाला विठाला आता भगवंतानी आपल्याला हा मनुष्य जन्म दिलाय. देवाची भक्ती केली पाहिजे, देवाविषयी जिव्हाळा पाहिजे, इथपर्यंत ठीक आहे. पण या जगामध्ये फक्त 3च लोकांना किंमत आहे सध्या कलियुगामध्ये. बघा, 3च लोकांना: धनवान, विद्वान आणि व्यवहार चतुर. 3च लोकांना किंमत आहे. धनवानाला किंमत असणारच, मग तो आचरणात किती वाईट असू द्या, त्याच्याकडे जर पैसा आहे तर त्याला किंमत. धनवंताला की सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी. धनवंताला की सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे. धनवंताला की सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी. धनवंताला की सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता धनवंताला सर्व मान्यता आहे जगी. वा. धनवानाला किंमत असणार महाराज, मग तो आचरणात किती वाईट असू द्या. पैसा आहे ना, तेव्हा ना रामभाऊ त्यासारखा माणूस गावात सापडणार नाही. कारण काय? पैसा. पैसा. रामभाऊ नाही तर कोणी आहे का? नाही, मग ती चांगलीच आहेत, मग कसं काय प्रॉब्लेम. पाकिटातले 2-4 हजार जायचे, कारण कोणाला सांगता. विठाला विठाला विठाला. म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे त्याला किंमत आहे, धनवानाला किंमत आहे. बरं, सगळ्यात मोठा धनवान तुम्हाला कोण आठवतोय? वा, रावण. रावणासारखा धनवान जगाच्या पाठीवर नाही झाला, नाही पुढे कधी होणार. हो, मी कोणी पण छाती टोकपणे सांगू शकतं. हो, रावणासारखा धनवान कोणीच नाही. बघा, रावणाला बायका किती होत्या? 80,000. वा, 80,000 बायका, 1,00,000 पोरं. वा वा, 1,25,000 नातू, 1,25,000 पंतू, आणि अख्खी लंका सोन्याची. रावणाकडं म्हणजे त्याच्या घरात 4,30,000 माणसं होते. किती? त्याला राशन व तांदूळ किती भेटत असेल? हा, म्हणजे एवढा श्रीमंत रावण. पण तुमच्यापैकी एक जण तरी म्हणते का रावण की जय हो? म्हणते का? बरं, ज्याला ज्याला राम माहिती आहे त्याला रावण माहित नाही का? रामाची कीर्ती आहे आणि रावणाची कीर्ती.
मग कोणी रावणचं नाव देते का दुकानाला? पुतना ब्युटी पार्लर, शूर्पणखा साडी सेंटर, का नाही बरं? कीर्ती दोघांची आहे, पण उत्तम कीर्ती पाहिजे. उत्तमाची उरे कीर्ती उत्तम लागते, नाही तर कीर्ती कोणाची राहते, पण कीर्ती कशी पाहिजे? उत्तम पाहिजे. मग रावण एवढा श्रीमंत, एवढा धनवान होता, एवढा विद्वान, एवढा सामर्थ्यवान, त्याला किंमत आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, लंकेत जोपर्यंत बिभीषण होता तोपर्यंत रावणाला काहीच कमी नव्हतं. आणि लंकेतून ज्या वेळेला बिभीषण निघून गेला, लंकाच जळली हो. मग एक गोष्ट लक्षात घ्या, पैशाला कोणी खात नाही. आपण कोणाच्या तरी पुण्याईनं हा दिवस बघतो, एवढं लक्षात ठेवा. विठाला विठाला आता काहींकडे पैसा लय असतो, पण दान धर्म करायची सवय अजिबात नाही. एक जणाकडं पोतं भरून पैसे होतं घरात, पोत्यांनीच पैसा त्याच्याकडं, आणि ते गावात गप्पा मारीत बसलं. गावात म्हणला 1 महिना झाला. किती? 1 महिना माझी सुपारी संपली नाही. किती महिना? 1 महिना सुपारी संपली नाही. त्या शेजारचा म्हणला, तू मूर्ख आहे, 2.5 महिने झाले सुपारी संपलीच नाही. तिसरा होता, तो म्हणला, तुम्ही दोघंही मूर्ख आहे, 6 महिने झाले सुपारी फोडली सुद्धा नाही. मग ते दोघं म्हणतात, तू सुपारी खातो का? तो म्हणला, दररोज. ते म्हणले, कसं काय? तो म्हणला, टांगून ठेवली, तलब झाली की जीभ फिरवितो, सुपारी हाय तशीच. मग अशा धनवानाला काय मातीत घालायचं का? नुसता पैसा असून उपयोग नाही ना महाराज. एक गोष्ट लक्षात घ्या, पैशानं श्रीमंत असलेली माणसं विचारांनी श्रीमंत असतीलच असं नाही, पण विचारांनी श्रीमंत असलेली माणसं पैशानी जरी श्रीमंत नसली तरी समाधानी नक्कीच, याच्यात काही शंका नाही. धनवान किंमत आहे, विद्वानाला किंमत आहे. किंमत तुम्हाला नाही, तुमच्या जवळ असणाऱ्या ज्ञानाला किंमत आहे. मला सांगा, पगार हा तब्येतीला आहे का बुद्धीला आहे? बुद्धी असेल तर पगार आहे ना. जर तब्येतीवर पगार असता तर दांडग्यांना मोकार पगार असता, मायासारखे मेले असते असेच. म्हणजे पगार कशावर आहे? ज्ञानाला किंमत आहे महाराज, ज्ञान पाहिजे महाराज. हो, मग धनवानाला किंमत आहे, विद्वानाला किंमत आहे. मग धनवान, विद्वान आणि व्यवहार चतुर असा एक माणूस तुकोबारायांजवळ गेला. तुकोबारायांना म्हणला, जय हरी. तुकोबाराय म्हणले, जय हरी. तुकोबाराय म्हणले, भक्ती करतो का नाही? तो म्हणला, आपल्याला इंटरेस्ट नाही, आपल्याकडे पैसा भरपूर आहे, भक्तीची गरज नाही. तुकोबाराय म्हणले, नुसता नोटा असून उपयोग नाही, नुसती अक्कल असून उपयोग नाही, देवाची भक्ती केली पाहिजे. आणि ज्याला देवाविषयी जिव्हाळा आहे, ज्याला देवाविषयी आत्मीयता आहे, तो पुतळा लोखंडाचा नाही, तो पुतळा दगडाचा नाही, तो पुतळा सोन्याचा नाही, तो पुतळा चांदीचा नाही, तो पुतळा कशाचा आहे? जाने भक्तीचा जिव्हाळा, जाने भक्तीचा जिव्हाळा.
दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा आणि बनो हे माझे मना आणि बनो हे माझे मना जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा जाणे भक्तीचा पुतळा तोची दैवाचा पुतळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा आणि करे माझे मन आणि करे माझे मन माझे मन माझे मन वा 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 एकदा गायकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मला. इथं काय टाळ्यांना टोल नाका आहे का GST आहे का काय बाबा टॅक्स आहे का काय आहे का मग असं जोरात टाळी वाजवल्यावर 2 किलोमीटर आवाज गेला पाहिजे उगत 10 रुपयाला एक टाळी असं सारखं वाजवायचं नाही जोर वाजवा प्रसाद कीर्तनाच्या आधीच होतं ना हां मग बरं आहे मग वाजवा जोरात वाजवा आव ना आता बस झालं जेव्हा सांगाल तेव्हा फक्त न सांगता वाजवा वाव जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा जो देवाची भक्ती जाणतो तो दैवाचा पुतळा आहे असं पोरांवर सांगायला किस्से लईत मला पण टाईम नाही जो देवाची भक्ती जाणतो तो दैवाचा पुतळा आहे फक्त काय पाहिजे जिव्हाळा पाहिजे जिव्हाळा शब्दाचा अर्थ सांगतो पुढे चालतो जिव्हाळा म्हणजे झरा झरा जिव्हाळा म्हणजे मला सांगा पाणी झऱ्याचं टिकतं का वड्याचं झऱ्याचं वड्याचं आलं 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 गेलं लॉट आला 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 गेला बघा नव्या लग्नाचा आनंद टिकतो का आला तसाच जातो आला काही झालं हा मोसम आहे आला गेला मग जिव्हाळा म्हणजे काय झरा जो कधी संपत नाही म्हणजे भक्तीचा जिव्हाळा पाहिजे त्याला खरा आनंद म्हणतात महाराज आणि ज्याच्याकडे जिव्हाळा आहे तो दैवाचा पुतळा पण याच्या पुढं जाऊन सांगतात की जर जिव्हाळा नसेल तर माऊली त्याला करंट म्हणतात उपजोनी करंटा नेने आद्वैत वाटा रामकृष्ण कैसेनी होय हो याच्यात ओवी आहे एके जया प्राणियांच्या ठाई या ज्ञानाची आवडी त्याचे जियालो मनो काही वरी मरण चांग का शून्य जैसे गृह का चैतन्य विन देह जैसे जीवित संबोधक ज्ञान हे ना माझिया भक्तिविन जिने जळो त्याचे जियालेपणे आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही माऊली म्हणतात त्यांच्या जगण्याला काही अर्थ नाही आणि ज्याचा जिव्हाळा आहे आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे आता पुढं ऐका लोक दैववान कोणाला म्हणतात झाला ना आपला विषय ज्याच्याकडे पैसा आहे लोक म्हणतात भाग्यवाने दैववाने पण श्रीमंती म्हणजे नेमकं काय पैशाची श्रीमंती का ऐका तुम्ही रस्त्याने जात असताना 4 माणसं तुम्हाला रामराम करतात जय हरी करतात ही तुमची श्रीमंती हो तुम्ही बसल्यानंतर 4 माणसं जवळ येऊन बसतात ही तुमची श्रीमंती जेवढे चपलाची जोडं आपल्या घरात पडतील जेवढे माणसं आपल्या घरी येतील ही आपली श्रीमंती आपण गेल्यानंतर 4 माणसं आपल्याला चांगलं म्हणतात ही आपली श्रीमंती तुमच्याकडं करोडो संपत्ती आहे रस्त्यावर तुम्हाला कोणी विचारत नाही आग लगी तेरी दौलत को काय करायचं त्या संपत्तीचं काही उपयोग नाही महाराज बरं पैसा आवडत नाही असा माणूस नाही कोण आहे का ज्याला पैसा आवडत नाही त्याने हात वर करा सगळ्यांना पैसा आवडतो महाराज पैसा आवडत नाही असा माणूस नाही बघा आदमी कब तक धन के पीछे भागता है जब तक उसका निधन नहीं होता तब तक वो धन के पीछे भागता है माणूस आयुष्यभर धन 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 करतो आणि मेल्यावर पत्रिकेवर काय लिहितात
निधन, तेव्हा हा शांत होतो. म्हणजे पैसा सर्वांना आवडतो हो, पण किती श्रीमंत असला पण देवाविषयी जिव्हाळा नसेल तर काही उपयोग होणार नाही. विठाला विठा बरं, पैसा असला म्हणजे तो समाधानी आहे असं होत नाही ना. हो, आजकाल सगळे हाय टेन्शनमध्ये. कशामध्ये? टेन्शनमध्ये. बघा, 2 पोरं एकत्र बसले की मारामारीच्या गप्पा आहेत, 2 पोरी एकत्र बसल्या की पळून जायच्या गप्पा आहेत, 2 पखवादे एकत्र बसले की एकमेकांना नावं ठेवतात, 2 कीर्तनकार एकत्र बसले की एकमेकांचं कुटळ काढतात, 2 नोकरीवाले एकत्र बसले की म्हणतात भागत नाही, त्यांच्या 2 बायका एकत्र बसले की म्हणतात परवडत नाही, 2 पुढारी एकत्र बसले की म्हणतात कोणत्याच पक्षात जायचं. म्हणजे टेन्शनमध्ये आहे ना लोक. हो, व्यापारी म्हणतो गिराईक नाही, शेतकरी म्हणतो पाणी नाही. हो, तरुण पोरं म्हणतात पाहुणे येत नाही, आली ती देत नाही, दिली ती राहत नाही, राहिले तिला पोर होत नाही. टेन्शनच टेन्शन. सगळे टेन्शनमध्येच आहे ना हो. लग्नाचं तर आता लय अवघड काम. ज्याचं झालंय त्याचं बरं आहे. ते मायक काय बघता, अहो माझं झालंय. त्यांना वाटलं महाराजांचंच झालंय का नाही. झालंय महाराज, लय अवघड काम. ज्याचं राहिले ते रोज एकच गाणं ऐकतं, यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. बघण्याचं डायरेक्शन चुकला माझा. आणि एकदा का लग्न झालं त्याचं गाणंच बदलतं. ये क्या हुआ कैसे हुआ, ते म्हणतात क्यों हुआ. ले अवघड आहे. शादी का लड्डू खाए वो भी पछताए और ना खाए वो भी पछताए महाराज. हो, बघा आजच्या कीर्तनाला भरपूर तरुण मुली आलेल्या आहेत, त्यांना मी लहान भावासारखं मार्गदर्शन करतो. पटलं तर घ्या, नाही तर राहिलं. बघा, लग्न करत असताना मुलगा पाहत असताना लई देखणं बघू नका, लई पैशावाला बघू नका, लई मोठा बंगल्यावाला बघू नका, लई मोठा जमिनीवाला बघू नका. लग्न करत असताना मुलगा पाहत असताना फक्त निर्व्यसनी बघा, तुमचं आयुष्य सुखी झाल्याशिवाय नाही. तर 50,000 पगार आहे, 50 एकर जमीन आहे, पण रोज दारूच पिऊन येत असेल तर ते पैसा कवर टिकणार आणि जमीन किती टिकणार. मग हो, जो निर्व्यसनी एक स्वतःच्या पायावर उभा आहे, कष्ट करायची हिंमत आहे, धमक आहे, त्याला मुली द्या. आणि ज्यांचे लग्न राहिलेत त्यांना पण लहान भावासारखं मार्गदर्शन करतो. बघा, पटलं तर. मला एक प्रश्नाचं उत्तर द्या बसलेली मंडळी. रामाला लग्न करण्यासाठी काय उचलावं लागलं? धनुष्य. कुठे गेले? रामाला लग्न करण्यासाठी काय उचलावं लागलं? शिवधनुष्य उचलावं लागलं. अशी फुकट सीता भेटली का? बरं, रामाकडं काय कमी होतं ते सांगा. काय कमी होतं का? पण तरी काय उचलावं लागलं? मग आजकालच्या पोरांनी उचलं ना. शिवधनुष्य उचललं म्हणजे रामाने स्वतःला सिद्ध करून दाखवलं. मग तसं आजकालच्या तरुण पोरांनी सिद्ध करून दाखवलं पाहिजे महाराज. पैसा कमावला पाहिजे, आईवडिलांची सेवा केली पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. लक्ष्मी त्यांच्या घरी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही, मुलींची लाईन लागन महाराज. पण चांगलं वागत नाही महाराज तरुण पोरं. अवघड आहे आता परिस्थिती महाराज. मी नेहमी सांगतो, ज्यांचे लग्न झालेत ना, राहिले त्यांचं जाऊ द्या, पण ज्यांचे झालेत त्यांनी घरात प्रेमाने राहिलं पाहिजे. असं पती पत्नीने कसं राहिलं पाहिजे? प्रेमाने, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे महाराज. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पती पत्नी म्हणजे मोटर, पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं पत्नी. पत्नी पुढचं नवरा, मागचं बायको. पण मागचं चाक थोडं भाव खातं. मागचं चाक थोडं, कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठे? मागच्या चाकाला आहे, म्हणून ते भाव खातं. पण माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, मागच्या चाकानं भाव खायची गरज, कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं खड्ड्यातच जाणार ना. म्हणजे समतोल, बॅलेन्स महत्वाचा आहे का नाही? हो, मी नेहमी सांगतो, बायकोने असं असावं, बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडं कधीच काही मागू नये. आता तरी खुश व्हा.
बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. ते बघितलं टाळ्या कुठं वाजले, इकडं अजिबात नाही, तिकडंच टाळ्या. लय अवघड आहे. घरात प्रेमानं राहा महाराज, बायकोसोबत प्रेमाने बोला महाराज. तुम्हाला सांगू का, 8 दिवस बायको माहेरी जाऊ द्या, बायकोची किंमत कळते. हो, घरामध्ये एक वस्तू सुद्धा जागेवर भेटत नाही. आथरून कुठं, पांघरून कुठं, टॉवेल कुठं, एक वस्तू जागेवर भेटणार नाही. तुम्ही म्हणाल का? घर सांभाळायची कला फक्त बाईतच आहे महाराज, घर सांभाळायची कला. आणि तुम्ही पहा, नवल पहा, ती बिचारी सगळं आपल्या नावाचं वागवते. जोडवी तिच्या पायात आपल्या नावाचं, मंगळसूत्र तिच्या गळ्यात आपल्या नावाचं, कुंकू तिच्या कपाळी आपल्या नावाचं, बांगड्या तिच्या हातात आपल्या नावाचं. बरं, तिने पायात दुसऱ्याच्या पडू द्या, आशीर्वाद आपल्याला. कितीही शृंगार करू द्या, चांगलं दिसावं म्हणून नाही, ती अमुक अमुक व्यक्तीची बायको आहे म्हणून. हो, आपल्या मुलाला जन्म देते ती, बाळणपणाचे कष्ट सहन करते ती, पण उदार अंतकरणाने जन्माला आल्यानंतर पोरापुढं नाव लावते आपलं. हा बाईचा त्याग आणि समर्पण आहे महाराज. म्हणून एकमेकांसोबत प्रेमाने राहा, प्रेमाने बोला महाराज, एवढं सांगायचं होतं. विठाला विठाला प्रेमाने राहा महाराज. हो, कारण कोणत्या साधू संतांनी संसार सोडा म्हणून सांगितलं नाही. संसारावरचं जे प्रेम आहे ते थोडंफार कमी करा, देवाकडे वळवा. आणि हीच थोर आणि आवडती भक्ती आहे महाराज. हेची थोर भक्ती आवडते देवा, 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 भक्ती आवडते, हेची थोर भक्ती आवडते, हेची थोर भक्ती आवडते, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंत दैसेची रहावे, ठेविले अनंत दैसेची रहावे. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंत दैसेची रहावे, हो ठेविले अनंत दैसेची रहावे, दैसेची रहावे, दैसेची रहावे. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसाराची. आणि पुढं तुकोबर म्हणतात, ठेविले आणि तैसेची, आणि चित्ती काय असावे? समाधान. नाही, आज माणसाला काय नाही, समाधान नाही. काय समाधान आहे? इथं बसल्यापैकी अशी कोण आहे बाबा जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हातवर करा, ठेवा खाली, खाली ठेवा खाली. माणूस स्वार्थी महाराज. माणसाला जे काय पाहिजे ते स्वतःला, दुसऱ्याला नाही. तुम्ही मंदिरात जाताना काय मागता देवाकडं? काय सुखी भेळ, काय सुखी ठेव, कोणाला? देवाला. आणि बाकीच्यांना जाऊ दे मरू. म्हणजे त्यांचं पटलं, जे आहे ते तोंडावर सरळ, खोटं खोटं नाही. म्हणजे दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालन, पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे. वा वा वा. सर्वांचं भलं कर, पण सुरुवात माझ्यापासून कर. माणूस स्वार्थी महाराज. पण संतांचं तसं नाही ना. बघा, संतांचं मागणं बघा तुम्ही, अकल्प आयुष्य, नामदेवरायांचं मागणं, अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा, माझ्या सकळा, माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला, हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. नामदेवरायांचं मागणं, समाजासाठी मागणं. हो, बघा एकनाथ महाराजांचं मागणं, प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे,
सुखदे प्रेमाविना नाही समाधान प्रेम सुखदे प्रेम सुखदे प्रेम सुखदे लय प्रेम झालं महाराज. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान. आणि आज माणसाला काही नाही, समाधान नाही महाराज. हो बघा, संतांचं मागणं समाजाकरिता, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. आपलं मागणं स्वतःसाठी, स्वतःकरिता महाराज, लोकांसाठी नाही, स्वतःसाठी. मग आपण स्वार्थी आहोत महाराज, संत स्वार्थ नाही. म्हणून संत जे बोलतात त्याला संत वाणी म्हणतात. आपण जे बोलतो त्याला भाषण म्हणतात. आणि भाषणात काही जे बोललं ते कधी खरं बोलायचं नाही, बोललं तसं कधी वागायचं, त्याचंच नाव भाषण असतं महाराज. पण संतांचं तसं नाही महाराज. संत अगोदर तसं वागतात, मग लोकांना सांगतात महाराज. नाही तर लोक सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडं भाषण. तसं नाही महाराज. हो, मग सांगण्याचं तात्पर्य किती ज्ञानी असू द्या, पंडित असू द्या, शास्त्र मुखोद्गत असू द्या, देवाविषयी जर जिव्हाळा नसेल तर त्या ज्ञानाचा काहीसुद्धा उपयोग होत नाही. आणि कनो हे माझे मना, हो का पंडित शहाणा, किती शहाणा असू द्या, काही उपयोग होत नाही. मग त्यासाठी पाहिजे नामारूपाचा मेळ. आता बघा, वर्म जर चुकलं तर घोटाळा होतो. वर्म चुकलं, वर्म चुकून द्यायचं नाही. नामारूपाचा मेळ पाहिजे. मेळ नसेल तो गोंधळ होतो. कसा होतो ऐका. एका माणसाला 3 मुली होत्या. किती? 3. पण ते 3 मुली 3 प्रकारच्या होत्या. एक गँगनी, एक तुतानी आणि तिसरी तोत्री. किती? महिला किती? 3. तिघांचं लग्नाचं वय तिघींचं द्या, पण लग्न जमत नाही. पाहुणे यायचे, मुलगी दिसायला सुंदर आहे, नाव विचारल्यावर घोळ व्हायचा. ते म्हणायचे कळवतो, नंतर सांगतो, निघून जायचे. बाप बिचारा थकला, कंटाळून गेला आणि दुसऱ्या राज्यात लांब गेला असा. आणि पाहुण्यांना निमंत्रण देऊन आला, म्हणला आमच्या इथं मुलीला नाव विचारण्याची पद्धत नाही, फक्त यायचं, चहा नाश्ता करायचा, मुलीला पाहायचं आणि जे काही ते यस नो सांगायचं, रस्ता धरायचा. आले काही दिवसांनी पाहुणे, पण त्या पाहुण्यांसोबत आमच्यासारखा एक आगाऊ पाहुणा असतो. ते आले, बसले, मुलीला पाहिलं. पण जो आगाऊ होता तो म्हणला मुलगी दिसायला सुंदर आहे, पण बोलत का नाही. डाल में कुछ काला, डाल में कुछ काला. हे आता एवढ्या लांबून पाहुणे आले होते, जेवायला तर करणारच ना. कढीचा पदार्थ केला होता. कढी माहिती ना? कढी, कढी कढी. मग कधी मी गेल्यावर सांगणार का मला? काय म्हणले, दरवाजाची कढी, खायची प्यायची कढी. हां, कढी कढी. कढीचा पदार्थ केला होता. सगळे जेवायला बसले, कढीची वाटी सर्वांना दिली. आता जो आगाव होता ना, आगाव, त्यासोबत तो काय करायचा, कढीची वाटी उचलायचा, तोंडाला लावायचा, म्हणायचा वाह काय कढी. अशी कढी अजूनपर्यंत पाहिली नाही. ते शेजारचं म्हणायचं गपचूप खा ना, तुला कधी कढी खायला भेटली का नाही. तर म्हणतो गप, तुला कढी मागची बोंब काय माहीत नाही. परत थोड्या वेळ जाऊन दिला, परत कढीची वाटी उचलली, तोंडाला लावले, म्हणला वाह काय कढी. अशी महाराष्ट्रात कुठे कढी पाहिली. महाराज त्या मुलीने एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, तिसऱ्यांदा यांनी फक्त कढीला हात लावला, तेवढ्यात ती म्हणली फुत्तत नाही केली. इकडे तिकडे टाकला तवा, इकडे फिरली तिकडे फिरली, तवा कुठे इतडी बनली. तेवढ्यात दुसरी आली, बोयू नको, तुला बोयाचं चांगलं नाही नव. तेवढ्यात तिसरी आली, तुम्ही दोघींनी ग ग ग घोटाला. आता सांगा कोणती पोरगी पास करतील. मेळ बसला पाहिजे. वर्म चुकलं की अवघड आहे महाराज. विठाला विठाला. हो, साधू संतांनी आपल्याला 350, 400, 800 वर्षापूर्वी हे सगळं सांगून ठेवलंय, पण लोक ऐकत आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच. आणि जर तुम्ही ऐकलं नाही महाराज, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं
जाताचं दातवण घ्या ग कोणी जाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळा मनी 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 दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मनी दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मनी दाताचं दातवण घ्या ग कोणी टाळे टाळे कुंकू 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 घ्या कोणी काळा मनी 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 या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं बया मला पंढरीला नेलं ग 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 बया या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया करुणी उचित हो करुणी उचित प्रेम गाली हृदयात दान मागायास आलो दान मागायास दान मागायास आलो दान मागायास दान मागायास आलो दान मागायास अहम वाग सोहम वाग प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लाग देव करा गैवारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी हो मल्हारीची वारी हो मल्हारीची वारी मल्हारीची वारी अहम वाग सोहम वाग प्रेम नगरावारी सावधानी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही केली मजा सुखी होती प्रजा जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही केली मजा सुखी होती प्रजा विचार करून न्याय देणार विकार करून माय बहिणीची इज्जत राखणार माय बहिणीचे माय बहिणीचे असा सरदार शिवाजी राजा शिवाजी पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी बोल बोलत देखा पिंगळा माधवारी बोल बोलत देखा पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी बोल बोलत देखा पिंगळा माधवारी बोल बोलत देखा
आजचा जर सप्ताह पाहिला तर वरती इंद्रचंद्र ब्रह्मदेव सुद्धा हँग झाले असतील, हँग. ते सुद्धा म्हणत असतील काय ते कोईंकरवाडी, काय तो सप्ताह, काय तो महाराज, काय ते गायक, काय ते वादक, एकदम काय झाडी, काय डोंगर, एकदम. मागे त्यांनीच माझा कार्यक्रम ठेवला. कोणते आमदार ते? हां, शहाजी बापू पाटील. त्यांनीच माझं कीर्तन ठेवलं. त्यांचं सौजन्य कीर्तनाला मी कीर्तनात म्हणलं काय झाडी, काय डोंगर, एकदम ओकेमध्ये कीर्तन झालं. आणि ते माझ्याजवळ आले. म्हटलं महाराज काय कीर्तन, काय आवाज, एकदम असं असतं महाराज. इथं आनंद घेतला पाहिजे. इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर, नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. हो, हा नरदेह देवांना मिळत नाही, आपल्याला मिळालाय. त्यांना इच्छा आहे स्वर्गीचे अमर आणि मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. हा सुख सोहळा स्वर्गीने महाराज. इथं आनंद घेतला पाहिजे महाराज. विठाल विठाल म्हणून जीवनामध्ये वर्म चुकू देऊ नका महाराज. हो, वर्म चुकू देऊ नका. मेळ पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. कीर्तनात आम्ही एक सांगितले की लोक वेगळंच घेतात महाराज. वर्म चुकतं, अर्थ लोपले, नाश केला शब्द नाही. मी एका कीर्तनात फक्त एवढंच म्हटलं बघा बरं का, जे पेराल तेच. काय चुकीचं बोललो मी? बसलेली म्हणजे बरोबर का नाही? जे पेराल तेच प्रमाणे शुद्ध बीजा आणि फळे रसाळ कोमटी. मी म्हटलं जे पेराल तेच उगवेल. कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो, एक माणूस माझ्या जवळ आला. मला म्हणला महाराज तुम्ही बोललेच का? म्हटलं काय बोललो मी? तो म्हणला जे पेराल तेच उगवेल. म्हटलं बरोबर तर आहे, जे पेराल तेच उगवणार. तो म्हणतो चुकीचं आहे तुमचं. म्हटलं काय झालं? तो म्हणतो शेंगदाणा पेरला, टरफाला आलो कुठून? मी म्हटलं पण त्याच्या आतमध्ये शेंगदाणा आहे ना. तो म्हणतो नाही नाही नाही, जे पेराल तेच. हो तुम्हाला हालूच देईनी. मी म्हटलं अवघड झालं आता. पण मी हुशार. मी त्याला म्हटलं तुला उत्तर पाहिजे ना? उत्तर पाहिजे ना, देतो, पण फुकट नाही देणार. मला घरी चहा प्यायला नाही. ते म्हणलं ठीक आहे चला घरी. गेलो त्याच्या घरी. त्याला म्हणलं फक्त चहा आण, बाकी काय आणू नको. ते आला कपात चहा घेऊन. म्हणलं फक्त चहा. तर मला महाराज खारी टोस्ट बटर नाही, फक्त चहा. अरे म्हणलं फक्त चहा, कप फक्त चहा. तर म्हणला महाराज कपाशिवाय कुठे चहा आहे का? म्हणलं बावळाट मग टरफलाशिवाय कुठे चहा? तर म्हणतो तुमच्या कुठं नादी लागतं. म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती का? म्हणजे असे लोक असतात. आपण एक सांगितलं की ते वेगळं घेतात. मेळ बसला पाहिजे महाराज, मेळ. बघा हो, द्वापार युगामध्ये श्रीकृष्णाला भेटायला सत्यभामा आली. आता सत्यभामा आहे ना, खूप द्वेष करायचे राधेचे, खूप द्वेष. आता तुमच्याकडे पाहुणे आलं, तुम्ही काय देता? चहा देता ना. राम युग में दूध मिला, कृष्ण युग में घी, कलियुग में चाय मिली, फुक फुक के पी. आणि सत्यभामा आली, ती खूप द्वेष करायची राहते. तिने काय केलं? उकळतं दूध आणलं, उकळतं दूध राधेच्या हातात दिलं. आता राधेने भगवंताला पाहिलं. मन मोहिले रे मन मोहिले, देवा तुझ्या मुरलीच्या पाही रे. देवबान विसरून गेली. तिने ते दूध गटा 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 ती पिऊ लागली. कोण? राधा. संध्याकाळी जेव्हा सत्यभामा भगवंताची सेवा करत होती, पाय दाबत होती. आता तवाच्या बायका आपल्या नवऱ्याची, पतीची काय करायची? सेवा. आताच्या मला माहिती आहे, लग्न झाले की माझं, करतात का नाही तुम्हालाही तुमचं माहिती. महिला मंडळबद्दल सांगायचं म्हटलं ना, महिला मंडळी 5 प्रकारची असतात. किती? 5. बघा, शंकिनी, डंकिनी, हत्तीनी, अजून 2 राहिले, पद्मिनी आणि चित्रिणी. शंकिनी म्हणजे कायम नवऱ्यावर शंका घेते, कुठं गेले होते, एवढा उशीर का झाला. कायम नवऱ्यावर काय? ती कोण?
डंकिनी म्हणजे कायम नवऱ्याला डंक मारते. तुम्ही असेच तुम्ही हाय, अनुभव आहे तुम्हाला. तुम्ही असंच करता तुम्ही. ती कोण? डंकिनी. चित्रिणी म्हणजे काय? समोर आरसा, फेअर अँड लवली, पॉन्ड्स, लिपस्टिक एवढं असलं माहिती खुश चित्रिणी. हत्तीनी म्हणजे हातात रिमोट, समोर टी व्ही, खायचं आणि घर मस्त राहायचं, टेन्शन घ्यायचं, दुनिया गई भाड में, हा मावारे मस्ती में. तिला काय म्हणतात? हत्तीनी. आणि सर्वात श्रेष्ठ ती पद्मिनी. घरच्यांचा सगळ्यांचा विचार करून, संसार करून परमार्थ करते. ती कोण? मग महिला मंडळ आपण विचार करायचा आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो, पायात चप्पल, पायात चप्पल, हातात बांगड्या, कपाळी कुंकू, डोक्यावर पदर, नवऱ्याचा आदरण, तीच खरी इंडियन मदर. महिला मंडळ. पायात सँडल, मोठ्या नाही, पायात चप्पल, हातात बांगड्या, कपाळी टिकली पण चालेल, फक्त टिकवा. डोक्यावर, अहो डोक्यावर नुसतं म्हणायला. मला सांगा, पदर साडीसोबत भेटतो का सेपरेट घ्यावा लागतो? मग निदान कीर्तनात तरी पदर घेतला पाहिजे. नवऱ्याचा आता तो करायचा नाही तर तुम्ही ठरवायचं. आणि ती इंडियन मदर महाराज. विठाला विठाला. हो, सत्यमामा भगवंताची पाय दाबत होते. सत्यमामा भगवंताची सेवा करत होते आणि तिने पाहिलं भगवंताच्या पायाला फोड्या आल्या होत्या. काय फोड्या आल्या होत्या? सत्यभामा म्हणाली, काय हो देवा, कुठं उन्हात फिरायला गेले होते, तुमच्या पायाला तर फोड्या आल्या. भगवंत म्हणाले, सत्यभामा हा सर्व तुझाच प्रताप आहे. सत्यभामा म्हणले, कसं काय? भगवंत म्हणाले, सकाळी राधा होती, हो, तुम्ही तिला दूध दिलं, कसं दिलं इमानदारीच सांगा. सत्यभामा म्हणाले, मी उकळतं दूध दिलं. पण त्या दुधाचा तुमचा पायाचा काय संबंध? भगवंत म्हणाले, जरी तू तिला उकळतं दूध दिलं पण तिच्या चित्तामध्ये माझे पाय असल्यामुळे माझ्या पायाला फोडायला. हो, मीराबाई विष प्याली, मूर्ती सावळी कोणाची पडली? कृष्णाची. मग असे जे भक्त असतील त्यांचे मी दास्यत्व पत्रील अभंगाचं तिसरं नाम रूपी जडले नामरूपी जडले चित्त त्यांचा दास मी अंकित. नामरूपाचा मेळ पाहिजे महाराज. हो, मेळ नसतो तर गोंधळ होतो महाराज. हो, नामारूपा नाही मेळ आणि अवघा वाचेचा गोंधळ महाराज. गोंधळ झाला नाही पाहिजे महाराज. हो, सुंदर असे गायक, सुंदर असे वादक आजच्या कीर्तनाला आहे. हो, मला एक सांगा बरं, गायन करणं सोपं आहे का? सोपं आहे?
नुसतं 6 लावायला वर्ष जाते 6. हो सोपं नाही महाराज, त्याचं मागं तप लई आहे. पखवात वाजवणं सोपं आहे का? हो सकाळी उठून रियाज करावा लागतो 10-12 वर्ष, तेव्हा एवढं सुंदर पखवात वाजवता येतो महाराज. सोपं नाही. कीर्तन करणं सोपं आहे का? माझ्या पुढं नाहीच म्हणणार तुम्ही. कीर्तन करणं सोपं नाही. बघा तुम्हाला सांगतो, रॉकेट माहिती आहे ना? रॉकेट पण रॉकेट माहिती आहे ना? रॉकेट आकाशात उडतं. तुम्ही काय म्हणता? काय उंच रॉकेट उडतंय? रॉकेट काय उंच रॉकेट उडतंय, पण त्या रॉकेटचं मागं धूर किती निघतो त्या रॉकेटलाच माहीत असतं. तसं आमच्याकडे बघितलं तुम्हाला वाटतं महाराजांची लई मजा आहे, महाराजांसारखी मजा अजून कोणाची? पण महाराजांचा मागं धूर किती निघतो महाराजांनाच माहिती. तुम्हाला माहिती आहे का? अवघड आहे महाराज. हो मी सांगत नाही कीर्तनात, पण आता विषय निघाला म्हणून सांगतो. 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 40,000 किलोमीटर. किती किती? 40,000 किलोमीटर रनिंग. दिवसही गाडीत, रात्रही गाडीत. घरी जायची गॅरंटी नाही. महिला मंडळ कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो, बटाटा तसा आम्ही गाडीत शिजतो. हो सोपं नाही महाराज. एक जण नुसता कणायचा माझ्या पुढं, महाराज तुमची लई मजा आहे, नुसताच कणायचा. त्याला म्हटलं कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर. किती किती? 8च दिवस माझ्यासोबत फिर. तुला दिवसाला रोज देणार 500 रुपये. किती? 500. किती दिवस फिरायचं? 8 दिवस. तो म्हणला महाराज मी गाणार नाही. अरे म्हटलं तुला कोण गायला देतं इथं? रती महारथी पडले, तू गाडीत नीट मर. हो 8च दिवस माझ्यासोबत फिरतो. म्हणलं ठीक आहे. टाकलं त्याला गाडीत. रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला. हो 9व्या दिवशी त्याने माझे पायच पकडले. म्हणला महाराज जावे त्याच्या वंशा, जावे त्याच्या वंशा, देवाकडे जावे त्याच्या वंशा, देवाकडे जावे त्याच्या वंशा. पाण्यात पेला मास झोप घेतो कैस, जावे त्याच्या वंश, देवाकडे जावे त्याच्या वंश. पाण्यात पेला मास झोप घेतो कैस, जावे त्याच्या वंश, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. पाण्यात आला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. सोपं नाही ना महाराज. हो थोडं इको कमी करा. हो आता एक टाळकरी गायक वादक बघितलं, तुम्हाला पण वाटत असेल ना आपला मुलगा असा गाणारा निघावा. वाटतं का नाही? वाटतं ना, पण निघतो का? ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे महाराज. सोपं नाही ना एवढं की याची दान देगा देवान कुठं तरी गठोडं मिळावं असं आहे का ते? नाही ना, त्याला प्रारब्ध उत्तम लागतं ना, प्रयत्न चांगले लागतात, कुणाच तरी आशीर्वाद लागतो, तेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात. अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. हो सगळ्या गोष्टी प्रारब्धाच्या अधीन आहे महाराज. सोपं नाही महाराज, हे अवघड आहे महाराज. हो पूर्वजन्मीचे असेल पुण्य सामुग्री तरी जीवाग्री येईल नाम श्रीरामाची. हां सोपं नाही महाराज, त्याला तेवढं पुण्य लागतं महाराज. हो सोपं आहे का ते? भक्ती कोणी करत नाही महाराज. आता भक्ती करणारे भक्त 4 प्रकारचे. बघा आता थोडके 10 मिनटं राहिले. भक्ती करणारे भक्त 4 प्रकारचे. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. 4 भक्त. अर्थ म्हणजे काय? संकट पडल्यावर ज्याला देवाची आठवण येते. संकट पडल्यावर अंगाला आला ताप, देवा तू माझा, हां आणि अंगाचा निघून गेला ताप, देवा हां मी तुझ्या बापाचा बाप. म्हणजे संकट पडल्यावरच फक्त आठवण. कोठे गुंतलासी आणि वेळ का सकाळा लावी याला. संकट पडल्यावर बघा तुम्हाला सोपं सांगू का? एखादा व्यक्ती रात्रीच्या शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेला, शेतामध्ये गेला रात्रीची वेळ, एकटा आहे, शेत जरा गावापासून लांब आहे, जरा रात्रीची वेळ आहे आणि तो एकटाच आहे आणि अचानक लाईट गेली, लाईट, आणि तो व्यक्ती घरी यायला निघाला. एकटा असल्यामुळे कसा येईल? घाबरत घाबरत येणार ना. राम राम राम. थोडं कुठं झाडापानांचा आवाज आला, राम 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 राम. ते परत टाळ नाही घ्यायचे ते. पाणी पाहिजे का? पाणी
म्हणजे थोडं कुठं झाडापानं जावला राम 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 राम. थोडं पुढे गेल्यानंतर कुठं ग्रामपंचायतची लाईट दिसली की लगेच म्हणतो हां आता मला कोण खाणार. त्याला काय म्हणतात अर्थभक्त. संकट पडल्यावरच आठवण येते, तशी येत नाही. अर्थार्थी म्हणजे फक्त पैशांसाठी देवदेव करतो. राम नाम जपनान पराया माल आपना देख तेरे भक्तों का काम बगल में छोरी मुख में नाम एक दिन तुझे भी कर देंगे बदनाम. हां पैशासाठी. हो जिज्ञासू म्हणजे जो दुरून पाहतो. मंडपात येणार दुरूनच काय चाललंय गावात, कोणता महाराज आहे, दुरून आतमध्ये येणार नाही, त्याला जिज्ञासू म्हणतात. ज्ञानी म्हणजे सर्वात श्रेष्ठ भक्त. तो कोण? ज्ञानी. 4 प्रकारचे भक्त असतात. हो आणि भक्ती हे 4 प्रकारचे भक्त करतात. पण भक्ती 2 प्रकारची, आंधळी आणि डोळस. आंधळी आणि डोळस. आंधळी म्हणजे तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. हाताने एकदा टाळी वाजवायची आणि मुखाने भजन करायचे. विठोबा रखुमाई जडले चित्त त्याचा दास मी अंकित. हो भक्ती केली पाहिजे. पण भक्तीचे प्रकार 9. श्रवण मनन कीर्तन पादसेवा पूजन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन. 9 प्रकारचे नवविधा भक्ती. आता भक्तीत गंमत बघा. उदाहरण 1 गहू त्याचे प्रकार बहु. गव्हापासून पोहे बनतात, पुऱ्या बनतात, चपात्या बनतात. तसे भक्ती 1 जरी असल्याच्यामध्ये 9 प्रकार आहे. श्रवण मनन कीर्तन पादसेवा पूजन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन. आता श्रवण भक्ती कोणी केली? श्रवण भक्ती केली जनक राजेने. जनक राजेच्या नगराला आग लागली, आग, तरी तो जागचा आला नाही. असं श्रवण असतं. आपण कीर्तनाला बसतो पण एका चित्ताने बसतो का? आपण कीर्तनाला बसतो पण आपलं चित्त दुसरीकडेच असतं, घरीच असतं. मांजर दूध तर पिणार नाही ना, मांजर दूध तर पिणार. कुलूप लावलं का नाही, कुलूप म्हणजे चित्त कुठं? हां म्हणजे चित्त जागेवर पाहिजे का नाही. श्रवण कसं असावं? जनक राजासारखं. आग लागली पण जाग चालला नाही. दास्य भक्ती कोणी केली? हनुमंतराय. सख्य भक्ती कोणी केली? अर्जुनाने. वा. पादसेवा भक्ती कोणी केली? भरताने. भाऊ 14 वर्ष वनात असताना त्याचे पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार चालवलं. हो तो भाऊ होता. आताचा भाऊ जाऊ द्या कुठं वारीला, दुसरा भाऊ कसा मेळ लागून देतो का? बांध करून ठेवतो, मेळ लागून देत नाही मला. हो तो तेव्हा भाऊ होता महाराज. आताचे लय अवघड महाराज. आता भाऊकी आपला उद्धार करीलच याच्यावर होता शंका. बघा 4 भाऊकी सरळ तेव्हाच चालतात जेव्हा 5वा त्यांच्या खांद्यावर असतो. ते सरळ सुद्धा चालित नाही महाराज. लय अवघड आहे महाराज. पण तरीसुद्धा मी नेहमी हेच सांगतो की भावांना जीव लावा, भाऊ एकत्र राहा. हो भावाशी प्रेमाने बोला. बघा भाऊ हा शब्द उलटा वाचा काय होतो? उभा. जो चांगल्या आणि वाईट परिस्थितीमध्ये नेहमी आपल्या पाठीशी उभा असतो तो कोण? भाऊ. प्रेमाने राहायचं भाऊ. बघा तुमचा जर एखाद्या वेळेस ॲक्सिडेंट झाला, तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असाल, तुम्हाला भेटायला येणारे सफरचंद केळी घेऊन येतील, पण 500 रुपयाची नोट हातात घेऊन भावाकडं पाहणारा फक्त भाऊच असतो महाराज. हो तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये, वाईट प्रसंगामध्ये भाऊच तुमच्या पाठीशी असतो. म्हणून भावाशी प्रेमाने राहा महाराज. हो रामायणामध्ये भरतानी 14 वर्ष पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार चालवला महाराज. हो बघा दशरथ राजाला 4 मुलं होते, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. एका आईचं म्हणणं होतं रामाने वनवासाला जावं आणि एका आईचं म्हणणं होतं जाऊ, आणि जे घडलं त्याचं नाव रामायण. आता ते रामायण आज आपल्या घरात आहे किंवा नाही? आहे. ते रामायण आपल्या घरात आज आहे. आता आपल्या घरात जे रामायण आहे ते रामायण त्या रामाला सुद्धा जमलं नसतं. ते रामाला सुद्धा जमलं नसतं. आता थोडं रामायण तुम्हाला सांगतो शॉर्टकटमध्ये. बघा रामाचे जे वडील आहे ते कोण? दशरथ. दश म्हणजे 10. आता पटापट बोलायचं बा. दश म्हणजे 10. इथून वर इंद्रिय 5, इथून खाली इंद्रिय 5. 5 आणि 5 म्हणजे आपण कोण? आपण कोण? दशरथ. त्या दशरथाला 4 मुलं, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. या दशरथाला 4 मुलं, मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण, अहंकार. त्या दशरथाला 3 राण्या, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. या दशरथाला 3 राण्या, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण.
आता त्याच्यामध्ये गंमत बघा, राम म्हणजे ज्ञान, लक्ष्मण म्हणजे वैराग्य, सीता म्हणजे भक्ती, दशरथ झाला ना दुःखी. मग आज जगामध्ये दशरथ सुखी आहे का दुःखी आहे? दुःखी. का? कारण त्याचा रामच वनवासाला गेलाय. राम म्हणजे काय? गेलं बॉम्बाला कीर्तन. राम म्हणजे ज्ञान, म्हणजे आपल्यातलं काय गेलं, म्हणजे आपल्याला काय नाही, ज्ञानच नाही. ज्ञान नाही, ज्ञान म्हणा, ज्ञान म्हणा, पण ते आपल्याला नाहीच ना. भक्ती नाही, वैराग्य नाही. दशरथ दुःखी ना महाराज. विठाला हो, पादसेवा भक्ती भरताने केली महाराज. मग असे 9 प्रकारची 9विध भक्ती आहे आणि ती भक्ती आपण जाणली पाहिजे महाराज. आणि जो माणूस ती भक्ती जाणतो तो माणूस शुद्ध आहे महाराज. अभंगाचं 4थं चरण. तू का म्हणे नवविध, तू का म्हणे नवविध, तू का म्हणे नवविध, तू का म्हणे नवविध. भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध आणि कनये माझा मन आणि कनये माझा मना. भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध आणि कनये माझे मन आणि कनये माझे मन. हो का पंडित शहाणा जाणे तोची शुद्ध आणि कनो हे माझे मना. होका पंडित शहाणा. बोलता बोलता बराच वेळ गेला. मी जे काही बोललो ते साधू संतांचे चुकीचे असेल ते माझ्या प्रकृतीचा गुणदोष म्हणून सोडून द्या. आजच्या या कीर्तनासाठी ज्यांनी अशी उत्तम अशी मृदुंगाची साथ दिली, महाराज तुमचं नाव काय? विनायक महाराज. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. तसेच आजच्या कीर्तनात ज्यांनी उत्तम अशी गायनाची साथ दिली, महाराज नाव? गणेश महाराज. गणेश महाराज. तुमचं? अनिल महाराज. अनिल महाराज. दीपक महाराज. दीपक महाराज. बाळकृष्ण महाराज. बाळकृष्ण महाराज. या सर्व गायकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. हो. पेटी मास्तर महाराज. तुमचं? नामदेव महाराज. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि सर्वात कौतुकाची गोष्ट म्हणजे आजची एक टाळकरी तरुण पोरं, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा वा. तरुण पोरं जर पाहिली तर मला सगळ्यात जास्त आनंद होतो, कारण मी पण तरुणच आहे ना. आणि तरुणच तरुण जाणार, दुसरं नाही जाणार.
तरुणपणातच परमार्थ केला पाहिजे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात कीर्तना सुंदर असे टाळे घेऊन उभे. मी म्हणतो नाही वाजवायला होते पण घेऊन उभे याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कौतुकाची गोष्ट आहे. आणि कौतुक केलं पाहिजे. आणि आपलं काही चुकतं आपण कौतुक एकांतात करतो आणि चुका चार चौघात सांगणार. मग तसं चालत नाही ना. कौतुक चार चौघात करायचं आणि एखादं चुकलं तर कोपऱ्यात घेऊन सांगायचं, तेव्हा हा मेळ राहतो. सुंदर महाराज, सुंदर नियोजन, सुंदर आयोजन, सुंदर प्रयोजन. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण भरपूर ठिकाणी कीर्तनाला फिरतो, मोठमोठे बॉक्स, मोठमोठे स्पीकर, मोठमोठे रिटर्न, मोठमोठे मशीन, पण सर्वात महत्त्वाचं असतं ऑपरेटिंग. महाराजांना नेमकं टायमिंगला काय पाहिजे, बेस पाहिजे का ट्रबल पाहिजे, नाही तर महाराजच ट्रबलमध्ये यायचं. आपले हरिभक्तपरायण संदीप भाऊ आरुडे यांनी सुंदर अशी साथ दिली. तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो महाराज. ज्याने त्यांनी काम योग्य पद्धतीने केलं की कार्यक्रम उत्कृष्ट होत असतो. महाराज एकटा काय करू शकत नाही, त्याला सर्वांची साथ लागते, तेव्हा सगळ्या गोष्टी प्रॉपर होतात. महाराज सर्वांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. झालेली सेवा तुमच्या जनता जनार्दनांच्या चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.